तर रिझनिंग मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतोय ब्लड रिलेशन. काय असतं ब्लड रिलेशन? ह्याला आपण काय म्हणतो? रक्तसंबंध. बरोबर? रक्तसंबंध. आता रक्तसंबंध काय असतो बरं? जो एकाच परिवारातला जो संबंध असतो त्याला आपण काय म्हणतो? रक्तसंबंध. आणि जर दोन परिवारात संबंध असेल तर तो काय असतो तुमचा? वैवाहिक संबंध. आणि वैवाहिक संबंधाचं रूपांतर हे कशात होतं? नातेसंबंधात. आता हे फक्त डेमो लेक्चर आहे. नाती मी सगळी देणार, पण ते कधी ज्यावेळेस मी तुमच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं लेक्चर स्टार्ट करेल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक नातं आईच्या अकॉर्डिंग असेल, वडिलांच्या अकॉर्डिंग असेल किंवा मुलांच्या अकॉर्डिंग असेल, आजी आजोबा प्रत्येकाचं भेटून जाईल. पण आज फक्त डेमो लेक्चर मध्ये एक इंट्रो सांगेल. फक्त काय सांगितलं? रक्तसंबंध. एकाच परिवाराचा जो संबंध आहे त्याला आपण काय म्हणतो? रक्तसंबंध. आणि जो दोन परिवारात असतो तो काय असतो तुमचा? वैवाहिक संबंध. आणि ह्यालाच आपण नंतर काय म्हणतो ना? नातेसंबंध. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जे क्वेश्चन बनतात ते वैवाहिक संबंधातून निर्माण होणारे जे नातेसंबंध आहे त्याच्यावर. आता क्वेश्चन कसे बनतात? मेनली तर तीन प्रकारचे क्वेश्चन असतात. एक प्रत्यक्ष संबंध, दोन अप्रत्यक्ष संबंध आणि तीन असते तुमचे गणितीय क्रियापद, ज्याच्यामध्ये तुम्हाला a + b, a - b अशी जी उदाहरणं भेटतात ते काय तुमचं गणितीय क्रियापद आहे. पण साधी सिंपल गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही रक्तसंबंध हा चॅप्टर शिकत असता त्यावेळेस फक्त 3 पिढ्या पाठीमागं आणि 3 पिढ्या पुढं एवढंच रिलेशन लक्षात ठेवायचं. क्वेश्चन अजिबात चुकत नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही पोलीस भरती देत असाल तर क्वेश्चन सोपे असतात. जर तुम्ही आर्मी भरती दिली तर थोडी लेवल वाढते. आणि जर तुम्ही SSC, MPSC किंवा UPSC केलं तर त्याची लेवल अजून जास्त वाढत असते. पण तिन्हीमध्ये तुम्हाला फक्त 3च प्रकारचे क्वेश्चन आहेत, त्याच्या बाहेर काहीच येत नसतं. आता प्लस हे साईन आपण कुणासाठी वापरतो? पुरुषासाठी वापरायचं. नंतर मायनस कुणासाठी घ्यायचं? महिलांसाठी घ्यायचं. नंतर प्लस मायनस डबल बॉन्ड असेल तर हे कुणासाठी घ्यायचं? नवरा आणि बायको. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? प्लस मायनस कर्व लाईन. हे सुद्धा कुणासाठी असतं? नवरा आणि बायकोसाठी असतं. प्लस सिंगल बॉन्ड प्लस हे कोण आहे? भाऊ भाऊ. मायनस सिंगल बॉन्ड मायनस हे कुणासाठी? बहिणी बहिणी. प्लस मायनस हे कुणासाठी? भाऊ आणि बहीण. त्यानंतर प्लस प्लस. आता वर्टिकल बॉन्ड आहे, इथे कसा होता? लॉंगिट्युडनल. आता इथे कसा आहे? वर्टिकल. मग हे रिलेशन कुणाचं आहे? वडील आणि मुलगा. त्यानंतर प्लस मायनस हे रिलेशन कुणाचं आहे? वडील आणि मुलगी. त्यानंतर मायनस प्लस